आज नवी मुंबईमध्ये धडकणार भगवं वादळ। एपीएमसी मध्ये आंदोलकांची व्यवस्था। 2 दिवस बंद राहणार बाजार समिती। आज महाविकास आघाडीची जागा वाटपासंदर्भात ट्रायडेंट हॉटेलमध्ये बैठक। ठाकरे गटाकडून खासदार संजय राऊत आणि विनायक राऊत बैठकीला राहणार उपस्थित। राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणी आज सुनावणी। सुनील तटकरे आणि अनिल पाटील यांची साक्ष नोंदवणार। मुंबईतल्या गोरेगाव जवळील राम मंदिर परिसरात अग्नितांडव। डिझेलच्या गोदामात भीषण आग। शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवमतदारांसोबत साधणार संवाद। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नमो नव मतदाता संमेलनाचं आयोजन। राज्यात थंडीची लाट। 2 दिवस तापमानात घट राहण्याचा अंदाज। मुंबईचा पाराही घसरणार। कोरोनाचे 59 नवे रुग्ण तर सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 377 वर। आरोग्य विभागाचं काळजी घेण्याचं आवाहन। 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर। आता परीक्षेत 10 मिनिटे अतिरिक्त वेळ मिळणार। राज्य शिक्षण मंडळाचा निर्णय। $39 लाख कुटुंबांचं सर्वेक्षणाचं लक्ष। पालिकेचे 30,000 कर्मचारी सुट्टीविना लागले कामाला। आणि मध्य रेल्वेकडून फुकट्या प्रवाशांवर कारवाई। 1,85,000 प्रवाशांकडून 7,43,00,000 दंड वसूल।